नमस्कार मित्र हो, श्री स्वामी समर्थ मित्र हो। आता नवरात्री सुरू झालेली आहेत आणि या नवरात्रीच्या दिवसामध्ये आपल्याला देवीसाठी काय काय खास सेवा सुरू करायच्या आहेत हे आपण आज या व्हिडिओमधून पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर आपल्या स्वामी लीला चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि घटस्थापना, घट कसे बसवायचे, नवरात्रीमध्ये देवीची पूजा कशी करायची याचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या स्वामी लीला या चॅनलवरती मी पहिलाच अपलोड केलेला आहे। आणि अखंड दिवा आपण कसा दिवा 9 दिवस आपला दिवा तेवत राहील म्हणजे चालू राहील तर त्याची काळजी कशी घ्यायची आहे हा संपूर्ण व्हिडिओ आपण केलेला आहे, तो नक्की बघा। जर कोणी अजून बघितला नसेल तर या व्हिडिओच्या शेवटी सुद्धा मी त्याची लिंक लावते, तर ती लिंक तुम्ही ओपन करून नक्की तो सुद्धा व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला नवरात्रीमध्ये कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत आणि नवरात्रीत अखंड दिवा कसा प्रज्वलित ठेवायचा आहे हे सुद्धा तुम्ही समजू शकाल। तर आजचा आपला विषय आहे तो म्हणजे कुंकुम अर्चन कसं करायचं। नवरात्रीमध्ये कुंकुम अर्चनला खूप छान असं महत्व आहे, म्हणून तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि सदैव आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्त राहावी, कधी सुद्धा आपल्यावरती कर्जाचे डोंगर येऊ नये यासाठी ही सेवा केली जाते। तर बघा, कुंकुम अर्चन म्हणजे काय, तर आपला जे श्रीयंत्र असतं देवीचं किंवा तुमच्या कुलदेवतीचं टाक असेल किंवा देवीचा फोटो असेल किंवा श्रीयंत्राचं जे तांब्याच्या स्वरूपात एक पत्रा टाईप असं भेटतं श्रीयंत्र, तर ते असेल तर तुम्ही त्या कोणत्या सुद्धा पद्धतीमध्ये तुम्ही कुंकुमार्चन या 9 दिवसामध्ये करायचं आहे। कुंकुमार्चन कसं करावं, त्याची योग्य पद्धत काय आहे ते सर्व मी या व्हिडिओमधून तुम्हाला सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर बघा मित्र हो, कुंकुम अर्चन करताना आपल्याला काय करायचं आहे, तर सर्वप्रथम सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे। किमान आपण कुंकुम अर्चन करायच्या अगोदर आपलं स्नान झालेलं पाहिजे आणि आपण एकदम स्वच्छ शुचिर्भूत होऊनच कुंकुम अर्चन करायला बसायचं आहे। तर नवरात्रीमध्ये तुम्हाला ही सेवा रोज करायची आहे। तुम्हाला सुरुवातीलाच जो आपलं कुंकुमार्चन तुम्ही ज्याच्यावरती करणार आहे, म्हणजे देवीचा टाक असेल, फोटो असेल किंवा देवीचं श्रीयंत्र असेल, ते तुम्हाला पहिल्यांदाच एका पाटावरती बाजूला घ्यायचं आहे। तुम्ही एखादं मोठं प्लेट वगैरे घेऊ शकता आणि त्याच्यावरती तुम्हाला ते श्रीयंत्र तुम्ही ठेवू शकता आणि त्या रीतीने तुम्हाला रोज त्याच्यावरती कुंकुमार्चन करायचं आहे। तर हे कुंकुमार्चन करताना बघा तुम्ही, कारण आपण 9 दिवस हे पूजाविधी करणार आहे, कुंकुमार्चन करणार आहे, तर आपलं कुंकू हे त्यामध्ये जास्तीत जास्त जमा राहणार आहे। म्हणून तुम्हाला काय करायचंय, तर मोठ्या ताटामध्ये प्लेटमध्ये तुम्हाला कुंकुमार्चनसाठी तो देवीचा टाक ठेवायचा आहे आणि नंतर ते श्रीयंत्र ठेवायचं आहे। टाक नसेल तर श्रीयंत्र तुम्ही ठेवू शकता आणि श्रीयंत्र कुठे सुद्धा तुम्हाला आपल्या पूजाचे जे सामग्री असते त्या दुकानात तुम्हाला भेटून जातं। आणि यानंतर तुम्हाला रोज त्या कुंकुमार्चन त्या श्रीयंत्रावरती किंवा देवीच्या टाकावरती तुम्हाला करायचं आहे। तर बघा मित्र हो, सुरुवातीला आपण काय केलं तर स्नान करून आपण देवपूजेला बसायचं आहे आणि श्रीयंत्रासाठी एक मोठी प्लेट घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला देवीचा टाक किंवा श्रीयंत्र ठेवायचं आहे। नंतर देवीचं ते टाक आणि श्रीयंत्र ठेवल्यानंतर आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे। तर यासाठी कुंकू आपल्याला एकदम नवीन पाहिजे, पहिला जुनं वापरलेलं कुंकू आपण तेव्हा घ्यायचं नाही, कारण कसा पण हातबोट लागलेला असतो। नवरात्रीमध्ये जेव्हा तुम्ही कुंकुमार्चन कराल तेव्हा ते कुंकू एकदम नवीन असलं पाहिजे, बाजारातून विकत आणलेलं असलं पाहिजे त्याच वेळेला। तर त्यामुळे आपल्या घरातील कोणतंही आपलं बोट वगैरे तिथं लागत नाही, त्याच्यामुळे ती एक काळजी घ्या की कुंकूचा डब्बा तुम्ही नवीनच घेऊन या बाजारातून। आणि ते झाल्यानंतर तुम्हाला देवीला 108 वेळा देवीची जी नावं असतात आपली ती तुम्हाला म्हणायचं आहे, किंवा तुम्ही ओम दुर्गाय नमः हा सुद्धा मंत्र म्हणू शकता किंवा ओम महालक्ष्मी देवीये नमो नमः, कारण महालक्ष्मीची सेवा तुम्ही जास्तीत जास्त करायची आहे। आणि महालक्ष्मीचा मंत्र जर तुम्हाला दुसरं काही मंत्र येत नसतील तर तुम्ही ओम महालक्ष्मी देवीये नमः हा सुद्धा सोपा मंत्र तुम्ही म्हणू शकता किंवा ओम दुर्गाय नमः हा सुद्धा मंत्र तुम्ही म्हणू शकता। आणि बघा यानंतर तुम्हाला काय करायचंय, जर हे दोन्ही मंत्र येत आहेत तर ठीकच आहे आणि आपल्याला सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते हा सुद्धा मंत्र तुम्ही कुंकुम अर्चन करताना बोलला तर खूप छान त्याचा फरक तुम्हाला जाणवणार आहे।
म्हणून तुम्ही कोणता तरी एक मंत्र तुम्हाला बोलत बोलत कुंकुमार्चन करायचं आहे. आणि बघा, कोण कोण आपण श्री सूक्त म्हणत सुद्धा 16 वेळेला श्री सूक्त म्हणत जर तुम्ही कुंकुमार्चन केलं तर कधीच तुमच्या घरामध्ये पैशाची टंचाई भासणार नाही. म्हणून तुम्ही श्री सूक्त म्हणत किमान या 9 दिवसामध्ये तरी तुम्हाला 16 वेळेला श्री सूक्त म्हणत कुंकुमार्चन करायचं आहे. कुंकुमार्चन करताना कसं करायचं आहे, आता जर श्रीयंत्र आहे, श्रीयंत्र जास्ती करून आपल्याला असं त्रिकोण षटकोण अशा आकारामध्ये भेटतं, किंवा देवीचं टाक असेल तर तुम्हाला खालून वरती आपल्याला माथ्यापर्यंत असं आपल्याला जायचं आहे कुंकुमार्चन करत, अर्पण करायचं आहे त्यांना. आणि अशा रीतीने तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे. किंवा तुम्ही 108 वेळा देवीची वेगवेगळी नावे घेऊ शकता. तुम्हाला कुठे सुद्धा ती नावे उपलब्ध भेटतात. आपल्या गुगलवरती सर्च केलं तरी सुद्धा तुम्हाला ती नावे भेटणार आहेत. आणि आपल्या स्वामी लीला चॅनलवरती सुद्धा आपण तो मंत्राचा व्हिडिओ करणारच आहोत आता या नवरात्रीसाठी. तर तो सुद्धा तुम्ही लावून आणि त्याच्याबरोबर म्हणून सुद्धा तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. तर कुंकुमार्चन करण्याचे फायदे काय आहेत ते तुम्ही जाणून घेतला तर नक्कीच तुम्ही या नवरात्रीत रोज एक वेळेस तरी कुंकुमार्चन नक्की कराल. तर बघा, कोण कोण 2 वेळेस सुद्धा करतात, सकाळी आणि संध्याकाळी 7 वाजता असं सुद्धा लोक करतात कुंकुमार्चन. तर तुम्ही किमान 1 वेळेला तरी 16 वेळेला श्री सूक्त बोलत बोलत तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे. तर बघा मित्र हो, कुंकुमार्चन केल्यानंतरचे फायदे म्हणजे आपल्या घरामध्ये सुख शांती राहते. आणि घरामध्ये जे आपल्या पैशाची टंचाई होत असते, किंवा बघा लक्ष्मी आली की आपण म्हणतो पैसा येतो पण टिकत नाही, तर ह्या गोष्टी आपल्या बाजूला होतात आणि आपल्याला लक्ष्मी प्राप्ती होते. अचानक तुम्ही बघा, खूप असं आपल्या सेवेकरीमध्ये आपण ऐकतो की अचानक धनलाभ झाला, स्वामींच्या कृपेने आपल्याला धनलाभ अचानक होतो. तर कर्ज फेडतो आपण, कर्ज तर घेतो पण कर्ज फेडायची आपली ताकद कधी कधी राहत नाही. तर बघा, तेव्हा सुद्धा आपण सेवा सुरू करतो आणि त्यानंतर आपल्याला अचानकच त्या कर्जातून मुक्तता होऊ लागते. तर हे सर्व का होतं, तर आपण कुठेतरी काहीतरी पुण्य करत असतो. आणि या लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्हाला हे नक्की करायचं आहे. 16 वेळेला श्री सूक्त म्हणत म्हणत तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे. तर हे तुम्ही नक्की करा आणि या 9 दिवसात तरी ही सेवा करा. आणि नंतर म्हणजे नवरात्रीनंतर सुद्धा तुम्ही मंगळवारी आणि शुक्रवारी ही सेवा नक्की करू शकता. देवीची ओटी आपल्याला या नवरात्रीमध्ये भरायची आहे. आणि तुम्हाला कुलस्वामिनीचा मंत्रजाप करत सुद्धा तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. नाहीतर ओम श्री कुलदेवे नमः हा सुद्धा एक सोप्पा मंत्र म्हणत सुद्धा तुम्ही कुलदेवीची आणि आपल्या दुर्गा मातेची सुद्धा पूजा होऊन जाणार आहे. आणि म्हणून तुम्हाला हा मंत्र म्हणत आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे. तर श्री सूक्त बघा, श्री सूक्त हा इतका छान आणि प्रभावी मंत्र आहे. तर त्याच्यामुळे लक्ष्मी प्राप्ती ही नक्कीच होते. तुम्ही करून बघा. आणि केव्हा पण आठवणी ठेवायचं आहे की कुंकुमार्चन करताना आपल्याला दिवा, अगरबत्ती आणि धूप हे लावूनच करायचं आहे. कारण त्याच्यामुळे लक्ष्मी प्राप्तीसाठी म्हणजे लक्ष्मीला खूप प्रिय आहे. दिवा, धूप वगैरे असं लावल्यानंतर आपल्याला सुद्धा आपलं बघा मन किती प्रसन्न होत असतं. म्हणून तुम्हाला ही गोष्ट आठवणीत ठेवायची आहे की केव्हा पण आपल्याला दिवा तर आपण लावून सुरूच करतो, परंतु अगरबत्ती आणि धूप सुद्धा आपल्याला कुंकुमार्चन करत करत लावायचंच आहे. कुंकुमार्चन जोपर्यंत आपण करतो तोपर्यंत आपल्याला धूप आणि अगरबत्ती चालूच ठेवायची आहे. तर बघा, आजची ही संपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि कमेंटमध्ये जय माता दी आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि तुम्ही जर आपल्या स्वामी लीला चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सेवा करा आणि सेवेकरी व्हा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.